बारामतीमधनं आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे आणि निवडणूक रंजक का बनतेय तर काका पुतण्याच्या संघर्षामुळे। या निवडणुकीत पुन्हा एकदा काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष किंवा राजकीय सामना रंगणार आहे। दोनही नेत्यांची स्वतंत्र पॅनल्स या निवडणुकीमध्ये उभी आहेत, त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे। सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार। पुतण्या अजित पवारांनी नुकताच हा दावा केला होता, त्याला काका शरद पवारांनी कसं उत्तर दिलंय ते पाहूया। लोकांना विरोध घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसती। पवार काका पुतण्यांमधली ही शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे ती बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी। दोनही नेत्यांनी या कारखान्याच्या निवडणुकीत आपापले स्वतंत्र पॅनल उभे केलेत, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पवार काका पुतणे आमनेसामने आले। अजित पवारांनी तर आत्तापासूनच कारखान्याच्या चेअरमन पदावरती दावा ठोकलाय। पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं बळीराजा सहकार बचाव शेतकरी पॅनल उभं केलंय। शरद पवारांनी या पॅनलची सूत्र आपले नातू युगेंद्र पवार यांच्या हातात दिली आहे, तर इकडे अजित पवारांच्या नेतृत्वात नीळकंठेश्वर पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलंय। याशिवाय चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचं आव्हान काका पुतण्यासमोर असेल। लोकांना विरोध घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांचा पुरता हा प्रश्न आहे। गेल्या काही दिवसांपासून दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगलेल्या, मात्र नुकतंच शरद पवारांनी भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांशी आघाडी शक्य नसल्याचं सांगून टाकलं, त्यामुळे काका पुतणे एकत्र येण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला। आता खुद्द मोठ्या पवारांनी माळेगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे या निवडणुकीत काका पुतण्यातला राजकीय संघर्ष अटळ आहे। खरं तर अजित पवारांनी माळेगावची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, त्यांच्या समोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे काका शरद पवारांसह पारंपरिक विरोधक तावरेंनीही तगडं आव्हान समोर उभं केलंय, त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।